पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय ग चकुले, तुला काय पोलिसाच्या गाडीत बसून बघायचंय का? नाही। मग हे घे तुझ्यासाठी। एवढी चॉकलेट माझ्यासाठी? आज का बरं एवढा लाड? शेषा, तू आजवर मला 5 चॉकलेट दिली, पण मी तुला 10 आणलेत। अयो, पण का? तू नको सगळ्यांच्या समोर शेषा म्हणून। तुला कोण म्हणलं मी आज येणार आहे सगळ्यांसमोर म्हणून? शेषा म्हणलं तूच ना, अजून कोण? अगं चकुले, पण नाही, माझं तू ऐक, तू नाही यायचं सगळ्यांच्या समोर। मला लई भीती वाटते बाबा। अगं कशाला एवढी भीती आहेस तू? काय नाही होत चकुले। अगं मला माहिती काय तर होणार आहे। तू चांगला आहेस आणि ती बाद आहेत, ती बाकी सगळ्यांना कसं नाही कळत? हीच तर जगाची रीत आहे चकुले। ते काय पण असू दे, पण तू सगळ्यांसमोर नाही यायचं। तू मला आणि आपल्याला किती मदत केलीस, तू नाही यायचं म्हणजे नाही यायचं। आणि कोणी विचारलं तर मी बघते। ती एवढं सोपं नाही चकुले। मला काय नाही माहिती, तू नको सगळ्यांच्या समोर। तुला अजून पाहिजेत का चॉकलेट? मी देते, पण तू नाही यायचं। बरं नाही येत। शेषा, तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे। आसगावच्या वार्षिक ग्रामसभेनिमित्त जमलेल्या सर्व ग्रामस्थांचं मी सरपंच नात्यानं मनापासून स्वागत करतो। आज या ग्रामसभेचं औचित्य साधून आपल्या गावचे सुपुत्र मान्य श्री आंबीराव कदम यांचा सत्कार आपले लाडके आमदार प्रतापराव जाधव आबा यांच्या हस्ते करण्याची योजना आहे। या ग्रामसभेमध्ये शेणच्या सगळ्या गावासमोर येणार आहे। यार शांत बसा। सरकार, या शहेनशाने या सत्कार समारंभात यायचं ठरवून चव घातली फार सभेची। सुजयराव, आपल्या विरोधात जाणारी गोष्ट आपल्या बाजूला कशी वळवायची आणि ते करत असताना आपला हेतू बी कसा साध्य करायचा हे तुम्हाला आत्ता कळेल। सरपंच, आम्ही बोलतो। नमस्कार मंडळी, नमस्कार। हे बघा, मी अजिबात इथं भाषण जोडायला उभा नाही बरं का। जरी आम्हाला माहिती की या गावाच्या विकासासाठी आम्ही किती कष्ट खाल्ल्या, नाही का? आता तुम्हाला तर माहितीच आहे, धरणग्रस्त गाव म्हणून जेव्हा उठलं आणि इथं वसवलं, त्या दिवसापासून ते आतापर्यंत गावच्या विकासासाठी आम्ही काय काय नाही केलं। अहो, घर म्हणू नका, शाळा म्हणू नका, देवळं म्हणू नका, अगदी त्याच्या इटा वाहण्याचं काम सुद्धा केलेलं आहे। अहो, गाव म्हणजे आम्हाला आमचं घर वाटतं आणि म्हणूनच मी आणि माझं सगळं कुटुंब या गावच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहोत। आम्हाला माहिती आहे की तुम्हाला या भाषणामध्ये काही इंटरेस्ट नाही, आम्ही करणार बी नाही, कारण तुमचा सगळा इंटरेस्ट कशात आहे, तो शहनशाह कोण आहे हे पाहण्यात तुम्हाला जास्त उत्सुकता आहे। आणि बरोबरच आहे, या माझ्या गावात त्या शहनशाहने काय जो धुमाकूळ मांडलाय हे बघणं आधी मला वाटतं जास्त महत्वाचं आहे। तो कोण आहे, तो काय करतोय, कुणासाठी करतोय हे बघणं जास्त महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं। सरकार, 2 मिनिटं। या 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 ओ मावशी, जरा साईडला जरा, जरा 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 साईडला जरा, साईडला जरा।
या पुढे या पुढे या 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 इथं बसा या ए या तू पण ये बस मावशी जरा साईडला सरा ना जरा या बसा बसा बस 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 तुमची मुलगी नाही आली का हा का जोडीने येते आप्पी आणि शहीनशाह हॉटस्पॉट देऊ का? कोण आहे? शहेनशाह. तोंड दाखवल्याशिवाय कसं कळणार? शहेनशाह आहे का झाडावरचं माकड? आयो अभ्यासगत बोलायला पण लई हुशारीच की रे तू. कलेक्टर व्हायचं ना मला, आणि काय बी झालं तरी कलेक्टर होतच असतो मी. मग दुनिया इकडची तिकडे झाली तरी. इथं का थांबलास? तुझ्यासाठीच थांबलो अप्पे. तुला काय माहिती मी इथे येणार आहे ते? शहेनशाहला सगळं माहित असतं ना. अरे हो, शहेनशाहला हे बी माहिती असेल की आज तो लोकांसमोर आला तर काय होईल. कड्यावनी उडी मारायची ठरवली ना, किती लागेल याचा विचार नाही करायचा. मग नको मारू उडी. खरंच सांगते नको येऊ आज लोकांसमोर. अप्पे दुसरा काय पर्याय नसल्याशिवाय ना माणूस असं उडी मारायचं नाही ठरवत. पण तू परवा दिवशी म्हणलास ना आपण काहीतरी करू म्हणून. अगं हो, पण तूच म्हणली होतीस ना की एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलायला लागतं, दुसरं खोटं लपवायला तिसरं खोटं बोलायला लागतं, मग सगळा गुत्त होऊन बसतो त्याचा. अरे पण तुला लई मारतील सगळे. तुझ्या घरच्यांना होणारा त्रास कायमचा बंद होईल. मला एक सांग, तू हे सगळं का करतोयस? काय एवढी मदत केलीस रे मला? का बनलास शहेनशाह? अर्जुन मी तुला लई यायला विचारलंय पण तू नेहमी मला टाळलंस. हे बघ मला आज उत्तर पाहिजे. तुला खरंच नाही माहिती? नाही माहिती मला, आणि मला तुझ्या तोंडून ऐकायचं. तुमच्या पोरीसाठीच तर केलंय शहेनशाह हे सगळं. पृथ्वी, जे काय ते आता समोर येईलच सगळ्यांच्या. तुम्ही बसा खाली. सरकार तुम्ही बोला. नाही आबा, आम्हाला या सगळ्या ग्रामस्थांच्या पुढे हेच सांगायचं होतं की आज आमच्या सत्काराचं जे काय आयोजन केलंय ते खरं म्हणजे तो शहेनशाह येणार आहे याच्यासाठीच केलं, बाकी काहीच उद्देश नव्हता. आता तो शहेनशाह कोण आहे हे काय आम्हाला माहित नाही, पण आबा आम्ही आमचा शब्द पाळलाय. ते शहेनशाह या सभेत यावा यासाठी हा सत्काराचा खटाटोप केला होता. आता जाताना फक्त आम्ही एकच जाहीर करू इच्छितो की ह्यो सरकार आता सत्कार त्याच वेळी स्वीकारेल जेव्हा शहेनशाह या सभेत येईल. शहेनशाह जो कोणी त्याच्या स्वागताची तयारी झाली. रॉकेट ये रे. शहेनशाहच्या स्वागतासाठी ताशा तयार आहे. एवढंच नाही, त्याच्या तोंडाला काळं फासायचे. आमच्या नेत्यांना चिखलात तुडवलं काय नाही, त्याला नागव करून गावातून दिंड काढली ना तर नाव सांगणार नाही रॉकेट. ए कोंबडा,
टिटवी दिदी कुठे तुझी? नाही, ती थायल्याशिवाय तो नागोबा बिळातून बाहेर येणार नाही. त्या दिवशी तू पहिल्यांदा आलीस ना शेतात साडी घालून. हॉटस्पॉट तेव्हा आलं ना पहिल्यांदा शहंशाह. अरे पण का? म्हणजे तू तुझं नाव का नाही सांगितलं? अगं ते असं ठरवून नव्हतं केलं, असं वाटलं मनात म्हणून सांगितलं शहंशाह नाव आणि भारी वाटलं ते. तू तुझ्या मनासारखं जगणार आहेस ना? होतो म्हणजे म्हणजे आधी होतो का मी असा मनमौजी. आई मला म्हणायची माझा अर्जा मनमौजी आहे. मनात येईल तसं वागायचं. इथं यायचो बसायला. आम्ही शाळेत जाताना इथं बसायचं, मग शाळेत जायचं. डबा खायचा असेल तर इथं यायचं. आता शाळा किती लांब तरी इथं बसायला यायचं. का तर इथून अख्खा सातारा दिसतोय ना. बघत बघत जेवायचं, मनाला वाटेल तसंच जगायचं. नंतर हॉस्टेलला गेलो मी. तिथं बुजलो वाटते मी. नवीन शहर, हॉस्टेल, मनासारखं जगायचं, मनासारखं वागायचं विसरूनच गेलो. एकटा एकटा राहायला लागलो. त्यात आई गेली. आई गेली आणि पार संपलोच मी. पार संपलो. तिथली पुढे 3-4 वर्ष कशी गेली कळलीच नाही. तेव्हापासून गावात येऊशीच वाटायचं नाही. गावात पाऊल ठेवलं की आईची आठवण. नाही, कदमांमध्ये जीव अडकला होता, गावात नको वाटायचं. त्या दिवशी बघितलं तुला, काय झालं काय माहिती. सांगितलं माझं नाव शहंशाह आहे. तुला कसं वाटलं ते? मला तर आधी काहीच कळालं नाही. मला अरे शहंशाह काय आता, आणि नंतर तुला पण बोलायला लागलास. तुला आठवते देवळाच्या मागे तिकडं ते पत्र्याचं गोपट होतं. तुमच्या अचानक का सातारला चालला होता. तेव्हा फिरून फिरून बोलत होतो मी. एक मिनिट, तुम्ही पळताय का बरं? थांबा की. हे तू हळू चाला जरा. 6 फेरे झाल्यात, 7वं झालं ना तर मग. मम्मी तुझं काय बाबा, तू कुठं आणि कसा येशील याचा काहीच नेम नव्हता. तुम्हाला कसं काय माहिती त्या पोराला त्याच्या आईला भेटायचं होते ते? नेटवर्क लय स्ट्रॉंग आहे आपलं. मला सांग, नवरा महत्वाचा का अभ्यास? तू काय माझा इंटरव्ह्यू घेतोयस का? तसं समज. सांग ना मला, नवरा महत्वाचा आहे का अभ्यास महत्वाचा आहे? अभ्यास महत्वाचा आहे, पण मग दिलेला शब्द मोडायचा नाही हे पण महत्वाचंच आहे की. आबा खरं सांगतो, आम्हाला खरंच माहित नाही शहंशाह कोण आहे ते. उलट आम्हीच बघायला आलोय कोण आहे शहंशाह ते. बापू, आता तुम्ही बोलताय म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवतोय मी. पण आत्ता जर तो शहंशाह इथं आला आणि त्यानं जर कबूल केलं की तुम्ही किंवा तुमच्या घरातले कुणी त्याला मदत करत होतं, तर मात्र मी काय तुमची कीव करणार नाही. ध्यानात ठेवा. तर अपर्णा सुरेश माने, तुमच्यासाठी मी झालो शहंशाह. पण मला परत तोच अर्जुन झाल्यासारखं वाटलं. मन मौजी अर्जुन. आई म्हणायची ना तो. आणि तुझ्यासाठी गाव तर कुठून कुठून बघितलं. लाईटीच्या खांबावर चढून, मंदिराच्या कळसावनी, पत्र्यावर चढून. अगं तुझ्यामुळं मला कळलं आप्पे, भंगारवाल्याचं दुकान पण लय भारी असतं. लाईटीचा खांब किती बी गरम झाला ना तरी लय भारी असतो तो. कधी कधी ना आप्पे, आपण नकळत काहीतरी गोष्टी करतो आणि नंतर कळतं त्याच बेस्ट होत्या. तुझ्यासाठी शहंशाह होणं आहे ना, त्यातलंच एक आप्पे.
माझ्यासाठी पण तसंच आहे शेंशा. अरे म्हणजे नंतर तर मला असं व्हायला लागलं होतं ना, काही वाटलं तरी वाटायचं की माझा शेंशा. वाटायचं शेंशा कुठे, तू यायचा बर का, काही झालं तरी यायचा. आणि त्याला नाही जमलं ना तर चिठ्ठी तरी पाठवायचा. माफीसाठीच तर शहेनशा. मला आज पण एक मदत पाहिजे. कसली? बोल. माझ्या नोट्स राहिल्यात साताऱ्याला, तर मला आजच्याच पाहिजे. तू आता साताऱ्याला जा, इथं नको थांबूस. आज वेगळं काम आहे अप्पे. तुला कळत नाही का? आज नको इथं थांबू, नको येऊ लोकांच्या समोर. अर्जुन मला लई भीती वाटायला लागल्या. अप्पे समोर यायला पाहिजे आज, खरं तर आधीच यायला पाहिजे होत. नाही अर्जुन, तू म्हणला होतास का नाही तुझ्या वडिलांचं काहीतरी. त्यांना सांगीन मी काहीतरी अप्पे, पण त्यांच्यामुळे तुझ्या अख्ख्या घराला होणारा त्रास मी नाही सहन करू शकत अप्पे. अरे त्या पृथ्वी समोर आपण असं वागलो ना तर तो अजून आपल्याला त्रास देईल. तुला कळत नाहीये. म्हणूनच समोर यायचंय ना अप्पे. मी म्हणतोय ना, मी आपलं काय चुकतंय का? चुकलंय का आजपर्यंत काय? म्हणून मला समोर यायचंय सगळ्यांच्या. मग तू एकटा समोर नको येऊ. माझ्यामुळे झालास ना शेंशा. आपण दोघं जाऊ लोकांच्या समोर. अप्पे त्यांनी तुझी वडणी वडली तेव्हा शहेनशाला वाटलं होतं त्या लोकांची जाऊन हातपाय मोडावे म्हणून. त्या दिवशी अख्खा गाव तुझ्या विरोधात बोलत होता, तेव्हा शहेनशाला वाटलं जे होतंय ते चुकीचं होतंय. आणि आज शहेनशालाच वाटतंय की आप्पी बरोबर आणि तिच्या फॅमिली बरोबर जे होतंय ना ते चुकीचं होतंय म्हणून. त्यामुळे या सगळ्याला जबाबदार फक्त शहेनशा आहे, तू नाही. म्हणून मी समोर येणं गरजेचं आहे. मग त्या शेंशाला मला सांगायचंय की तू जर का लोकांच्या समोर आला ना तर आप्पीला त्रास होईल. आणि त्याला काही झालं ना तर. अप्पे मला अडवू नको आज प्लीज, माझं ठरलंय. हे राहू दे तुला. हे काय? हे माझ्या अमोल दादाचं लॉकेट आहे. मला जेव्हा एकटं वाटतं, लय भीती वाटते ना, तेव्हा मी असा जवळ घेऊन बसते. तुला खरं सांगू, हे लॉकेट जवळ असलं ना ही भीती अशी पळूनच जाते रे. छातीतली धडधडच थांबती. आज या लॉकेटची गरज तुला आहे, म्हणून तुला द्यावंच वाटलं. म्हणून मी आप्पीसाठीचा शहेनशा आहे. म्हणजे हे बघ, मला हे द्यायचं होतं तुला. शहेनशाकडून आप्पीला शेवटची भेट. मला आईने दिलं होतं लहानपणी हॉस्टेलला जाताना. म्हणजे हे घालून ठेव, म्हणजे मी जवळ असल्यागत वाटेल. इथं गेली आता हे बसत बी नाही, बारीक आहे ना, पण त्यातलं काहीच बदललं नाही मी आप्पे. आईचा हात लागलाय का त्याला? तर हे तुझ्या जवळ राहू दे. पण मला अगं परत आपली भेट होईल न होईल, झाली तर कशी होईल काहीच माहित नाही ना. आपे मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल की. बाय. अरे काहीतरी बोलणार होतास ना आता. तेच बाय म्हणायचं होतं. अर्जुन, तू माझ्यासाठी शहेनशा झालास ना.
या सगळ्याची शिक्षा मी तुला एकट्याला नाही भोगू देणार. तू सगळ्यांच्या समोर येण्याआधी मीच सगळ्यांच्या समोर येईल.